हा व्हिडिओ पहा। या व्हिडिओमध्ये तुम्हाला जवळपास 50 ते 60 महिला एकाच ठिकाणी दिसून येतील। डोंबिवली नजीक असलेल्या एका गावामध्ये या महिला अचानक 2 दिवसांपासून शिरल्यात। या महिला कधी डान्स करतात, कधी अश्लील बोलतात, तर कधी घरांवर दगडफेकही करतात। इतकंच नाही तर एका महिला पोलिसाला सुद्धा यापैकी एका महिलेनं मागे ढकललंय आणि हे तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता की या ग्रुपमध्ये असलेली एक महिला दुसऱ्या महिला पोलिसाला मागे ढकलताना दिसते। नेमका हा सर्व काय प्रकार आहे आणि या गावात नेमकं काय चाललंय? अचानक इतक्या सर्व महिला या गावात का आल्या आणि गावकरी नेमकं काय म्हणाले, जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। ना ते पोलीस लोक आमच्या वर्षी बोलतच नाही, त्यांच्याच वर्षी बोलतात। आम्हाला न्याय कोण देणार आहे? बाजूला मग त्यांना का नाही बाजूला करत? याच्याबद्दल खूप प्रयत्न केले, ते साहेबांना विनंती पण केली आम्ही, पण नाही मान्य केलं त्याचं। आजपर्यंत त्या महिला तिथं बसल्या होत्या ना, आम्हाला धमक्या देत होत्या ना, आमच्या घरावर डाकरा मारत होत्या। म्हणजे दादागिरीचा भाग हा गुंडगिरीचा भाग चाललेला आहे। डोंबिवली नजीक असलेल्या देसाई गावातील हा प्रकार आहे। या ठिकाणी एका जमिनीचा वाद आहे, मात्र संबंधित विकासकानं आमच्या जागांवर कब्जा करण्यासाठी 50 ते 60 महिला पाठवल्यात असा आरोप होतोय। आम्ही इथून निघून जावं म्हणून या महिला कधी डान्स करतात, कधी अश्लील बोलतात, तर कधी घरांवर दगडफेक देखील करतात असा आरोप गावकऱ्यांनी केलेला आहे। एकंदरीतच या सर्व प्रकारामुळे इथल्या स्थानिक गावकरी महिला देखील वैतागलेल्या आहेत। विषय असा आहे की हे जे जागा मालक आहे संजय भोईर यांच्या मिळकती संदर्भात ठाणे येथील दिवाणी न्यायालयात एक दावा सुरू आहे आणि तो दावा अजूनही न्यायप्रविष्ट आहे। त्या दाव्यामध्ये अजूनही आदेश झालेले नाही। अशी सिच्युएशन असताना देखील 2 दिवसापूर्वी विकासकामार्फत एक अचानक 50 ते 60 महिला या सकाळी या मिळकतीवर पाठवण्यात आल्या। त्यांनी जोर जबरदस्तीने ह्या मिळकतीवर जे शेतकऱ्यांनी बांधलेलं जे कंपाऊंड वॉल होतं त्याच्या प्रोटेक्शनसाठी ते पाडलेलं आहे आणि ते पाडलेलं असताना हा जो शेतकरी आहे हतबल होऊन याने या ठिकाणी स्थानिक पोलीस स्टेशनला मदत मागण्यासाठी प्रयत्न केला, पण त्याची कोणतीही तक्रार नोंदवण्यात घेतली नाही। त्यानंतर त्यांनी 112 वरती मदत मागितली, तेव्हा 2 ते 4 पोलीस आले, पण त्यांनी याला काय तेवढं हवं तसं सहकार्य केलं नाहीये। आजही त्या महिला तुम्ही आताही बघितल्या तरी त्या महिला त्या जागेमध्ये तळ ठोकून आहे। त्या महिला कोण आहेत काय त्याची कुठलीही आयडेंटिटी अजूनही ट्रेस झालेली नाहीये आणि हा असा न्यायप्रविष्ट प्रकरण कोर्टामध्ये न्यायालयात पेंडिंग असताना हे अशा प्रकारे या विकासकाचं एक कृत्य हे बेकायदेशीर हे कायद्याला धरून नाहीये आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी अशी आम्ही इथे मागणी करतो। या ठिकाणी पोलीस आलेले आणि त्याच्यामध्ये महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा सुद्धा समावेश होता, मात्र तुम्ही जे व्हिडिओ दाखवले त्याच्यामध्ये महिला पोलिसांना सुद्धा धक्काबुक्की केली जाते। तर धक्काबुक्की केल्यानंतर सुद्धा पोलिसांकडून आपल्याला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला की नाही? नाही, तसा काहीच मॅडम, जर पोलिसांचा तसा प्रतिसाद मिळाला असताना तर त्या महिला या ठिकाणाहून हद्दपार झाल्या असत्या। आमचा त्या महिलांच्या असण्या नसण्याबाबत काही वाद नाही। त्या विकासकाने आणल्या असतील तर त्यांनी त्याच्या जागेमध्ये खुशाल बसवाव्या। या ठिकाणी ते बेकायदेशीर कृत्य असं जे कायद्याला धरून नाहीये, न्यायालयात दावा पेंडिंग आहे, त्याचं जे म्हणणं आहे त्यांनी कायदेशीररित्या न्यायालयात मांडावं। जो मेहरबान न्यायालय आहे त्याच्यावरती ती कागदपत्र वगैरे त्या सिच्युएशन तपासणी करून त्याच्यावरती देईल नाही, पण असं जर न्यायप्रविष्ट दावा असताना तो न्यायालयालाही जुमानत नाहीये आणि हे असे बेकायदेशीर धंदे करतो हे कायद्याला धरून नाही, त्याच्यावर नक्कीच कारवाई करण्यात यावी। या महिलांकडून नेमका स्थानिक भूमिपुत्रांना कशा प्रकारे त्रास होतोय? साहेब, या महिलांकडनं त्रास होतोय म्हणजे ज्या महिला आहेत ह्या एकदम अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करतात। 2 दिवसापासून त्या ठिकाणी त्यांनी जसं काय दारूचा अड्डा उघडलाय, गुटखे खाऊन थुकतायत, रात्री अपरात्री त्याच्या घरावरती दगड मारतायत, त्यांच्या घरातल्या महिला गेल्या तर त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करतायत ना, त्यांची कोणती आयडेंटिटी आहे, कोण आहेत, काय कुठून आल्या काहीच कळायला मागत नाही। स्थानिक पोलिसांना त्यांनी विनवणी केली पण पोलिसही त्यांची आयडेंटिटी तपासत नाहीयेत आणि त्यांनी एवढा 2 दिवस उच्छांद मांडलाय आजूबाजूच्या परिसरात। आपण आता आजूबाजूच्या परिसरात जरी विचारलं या रहिवासी संकुलामध्ये ह्या लोकांनाही तो त्रास सहन करावा लागतो, ह्या ज्या महिला आहेत त्यांचा। असं आहे, हे त्रास तर आम्हाला झालाच आहे। याही आमचं कंपाऊंड वगैरे तोडलं, पोलिसांना मी मदत मागितली, ते आले पण तेवढी मी सांगतो त्या बदल्याने त्यांनी आम्हाला मदत नाही केली। पुन्हा आम्हाला काही ना काही विचारतो, तुम्ही हे करा ते करता, 7-12 मागता तुम्ही। 7-12चे त्याच्यामध्ये काही अटच नाही, कारण न्यायालयामध्ये जो प्रकरण आहे मी त्यांना सांगतो तुम्ही कोर्टात काहीतरी आहे आम्हाला प्रूफ दाखवलं, असं काय आम्ही थांबलो असतो ना, काय आहे ते तुम्ही याच्याबद्दल खूप प्रयत्न केले असं, ते साहेबांना विनंती पण केली आम्ही, पण नाही मान्य केलं त्याचं। कुठली पद्धत ऐकून घेतले ना, आम्ही सांगितलं याला
आता गुन्हा तर दाखल झालेलाच आहे, पण ते गुन्हे त्यानं उचलले पण आम्ही सांगा त्यांना काय घेऊन जात नाही काय माहित काय ते महिला कुठल्या आहेत त्यांच्याकडे काहीच नाही. आता रात्री बी मी बघितलंय ते दगड बी मारले, परवाच्या रात्री पण तिथे धिंगाणा एवढं घातलेलं आहे, ते झाडं असं मुद्दाम हलवतात म्हणजे आम्हाला हे करतात त्रास द्यायसाठी, डान्स वगैरे करतात तिथे. शूटिंग आहे आपल्याकडे. स्थानिक पोलिसांकडनं मॅडम कुठलीही मदत झालेली नाही. काल ह्या शेतकऱ्यांनी आपले सीपी साहेब आहेत आशुतोषी डुमरे साहेब यांच्याकडे निवेदन सादर केल्यानंतर काल संध्याकाळी त्यांनी सदर प्रकरणामध्ये त्या महिलांवरती किंवा जो कोणी विकासक असेल त्याच्यावर गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिलेत. पण अजूनपर्यंत आज तागायत ते आदेश अजून अंमलात आणले की नाही काही कल्पना नाही स्थानिक पोलीस स्टेशन. जागा तर आमचीच आहे, पण त्या महिला अशा आहेत का त्या तिकडच्या की त्या खूप आम्हाला त्रास देतात, म्हणजे आमच्यावर दगडमार पण करतात आमच्या घरावर, आणि अशा काय पण बोलतात अशा, आणि असून दाखवतात आम्हाला काय काय, म्हणजे अशा हिंदीमध्ये अर्धे मराठी आहेत. आणि आम्ही सर्व काही जमिनीन केलं, भात लावलाय, मक्के पेरलाय, भाजी पण लावतात, पण आता ते पत्रे काढले, सगळ्या बकऱ्या घुसून आमचं सगळं धान्य खाला. मग आमचं नुकसान कोण भरून देईल? कोण भरून देईल नुकसान आमचं? ना ते पोलीस लोक आमच्या वर्षी बोलतच नाही, त्यांच्याच वर्षी बोलतात. आम्हाला न्याय कोण देणार आहे? बाजूला बाजूला मग त्यांना का ना बाजूला करत? त्यांना काय वाजेपर्यंत त्या महिला तिथं बसल्या होत्या ना, आम्हाला धमक्या देत होत्या ना, आमच्या घरावर डाकरा मारत होत्या. काय धमक्या दिल्या तुम्हाला? म्हणजे काय त्यांच्या भाषेत ते शिवाय देत लांब होत्या. होतं, लांब आम्हाला आहे काय ना, त्यांची भाषा आमच्या समजत घरात नाही. लांब आहे. कुठले जात आहे त्या पण आम्हाला माहिती, कुठल्या जातीच्या आहेत त्या पण त्या माहिती. बेवड्यांसारखे वागतात, बाटल्या बिटल्या त्यांच्या हातात आहेत. आम्ही काय करतो? आम्हाला न्याय नको? याही द्यायला पाहिजे ना. नाही न्याय द्यायला पाहिजे ना आम्हाला मग असं. आमचं काय एवढंच आहे, दुसरं काहीच नाही काय नाही आम्हाला. आम्हाला. पोरावाल्यांचं कसं आमच्या पोटवरच आहे. आज आम्ही 40 वर्षापासून जमिनी लावतो, आता आमचं एवढं नुकसान केलं याही. कोण भरून देईल एवढं आमचं नुकसान? कानडा सगळं वागतात, बोलतात, काय त्यांचा आम्ही तुमचा आयडी नाचतात आम्हाला बघून ते पण दाखवत नाही, आयडी पण दाखवत नाही आम्हाला. आणि वरून मागे तुमचा सर कोण आहे तो सांगा ना आम्हाला. लोकांना नाही, बघून आमचा देत सर नाही. 10 वाजता येईल तेव्हा आम्ही बघून घेऊ असे आम्हाला बोलतात त्या. आमची रडतात पोरा रात्रीची, अशा त्या धमक्या देतात त्या. आम्ही कर्ज काढून आम्ही पत्रे बसवलेत, त्यांनी पत्रे बित्रे असं तोडायला नाही पाहिजे होतं. आम्हाला खूप त्यांचा त्रास आहे. आज पत्रे परवाच्या दिवशी पत्रे लोटले, उद्या ना आमची पोरांचं गाय आहे, आमची गायला जर काही विष बीस खायला घेतला याला जबाबदार कोण आहे? आम्ही शेती लावतो, भात बीत पिकवतो, झाडं आहेत आमची, आम्ही पालेभाज्या भाजीपाला सगळं लावतो आम्ही, त्याच्यावरच आमचं पोराबालांचं पोट भरतं. याच्या पुढे आता समजा आमच्या आता घरावर दगड मारला, उद्या आमच्या जीवावर पण बेतल्यात ते. जीव गेले तरी जीव आम्ही जागा गेल्यावर सोडणार नाही, काय पण होऊ दे. जीव जागा गेला तर सोडणार आम्ही नाही काय आम्ही. करायचं? त्यांना काय करता करू दे. सोडणार आम्ही, किती पण कोण येऊ दे तर नाही सोडणार आम्ही. जाऊ दे, जीव आम्हाला गेला तर. बोलतात, आम्हालाच तुम्ही या बोलतात जागेत येऊन ना, त्या. तुम्ही जा, आम्ही पत्रे तोडू बोलतात. सातबाराला विचारतात, सातबारा द्या, सातबारा. आम्हाला फक्त आम्हाला न्याय सांगायला पाहिजे. ना गावाला. आम्ही जीव गेला तरी आमचा जीव गेला तरी आम्ही या जागेत ना आमची जागा सोडणार नाही आम्ही. आपण पाहिलं असेल तर हा न्यायप्रविष्ट ठाणे दिवाणी न्यायालयामध्ये हा प्रकरण असताना खरं म्हणजे न्यायालयाची वाट पाहणं गरजेचं होतं. न्यायालयाचा जो निर्णय असेल तो सगळ्यांनी स्वीकार करणं हा संविधानिक अधिकार आहे. परंतु इथे येऊन ट्रेस पास करणं, पोझिशन ऍक्टचा त्यांनी केलेला दावा आहे त्याला मान सन्मान न देता कोर्टाचाही आव्हान केलेलं आहे त्याने. आणि स्थानिक पोलीस स्टेशन का दुर्लक्ष करतात? लोक कोण आलेले आहेत तिथे? स्थानिक लोक विरोधाला नाहीत. ज्यांची जागा ते भूमिपुत्र विरोध करतायत. त्यांची जागा 40 वर्षाची मिळकत आहे, त्या कायद्याच्या दृष्टीने त्यांनी न्यायालयामध्ये दाद मागितलेली आहे. आणि गुंडगिरी जर होत असेल, बांधकाम व्यवसाय जर अशा प्रकारची गुंडगिरी करत असेल आणि या ठिकाणी हे शेलार आहेत म्हणून यांची फसवणूक त्यांनी केलेली आहे. त्यांचा जून मध्ये जन्म झालेला आहे, मार्च मध्ये रजिस्ट्रेशन दाखवलेलं आहे आणि यांची समोरची मिळकत सुद्धा त्यांनी अशीच गुंडाळून घेतलेली आहे. म्हणजे दादागिरीचा भाग हा गुंडगिरीचा भाग चाललेला आहे ना. आमच्या भूमिपत्राला असा अन्याय होत असेल तर आम्ही आज सुद्धा डुमरे साहेबांनी निर्देश दिलेले कमिशनर, पोलीस कमिशनर त्यांच्या आशेवर आहोत आम्ही, म्हणून आम्ही ही तातडीची छोटी बैठक घेतलेली आहे. पण स्थानिक पोलीस त्याला जर जुमानत नसेल, कायदा सुव्यवस्था हातात घेणार असतील तर त्याची वाट पाहत असतील पोलीस, तर आम्ही सहन करणार नाही. आमच्या भूमिपुत्राच्या अंगाला धक्का लागत असेल, जागेवर नंगानाच कोणी करत असेल त्याची सुद्धा खबरदारी घेतली जाईल. आणि एवढंच नाही, पंचक्रोशीची नाही, 5 जिल्ह्यातली लोक इथे भूमिपुत्र येऊन
त्याला उत्तर देतील असं या ठिकाणी सांगतो. त्यांना न्याय मिळाला पाहिजे, गुन्हे दाखल व्हायला पाहिजे, बांधकाम व्यावसायिकावर आलेल्या माणसांची चौकशी व्हायला पाहिजे. अशी लोक जर येऊन गुंडगिरी करत असतील, जागा बळकवत असतील, तर युपी बिहार लागलं नाही, महाराष्ट्र आहे. आणि या ठिकाणचे आलेले निवडून आलेले आमदार, या ठिकाणी विधानसभा चालू आहे, लोकांना न्याय दिला पाहिजे. ह्या लोकांनी जर अशा पद्धतीने 2-2, 3-3 दिवस 5 वाजता येऊन जर दगडफेक करत असतील, बांधलेलं कंपाऊंड तोडत असतील आणि त्यांच्या जागेमध्ये प्रवेश करून जर नाचत असतील, तर नाच बघणार आहे आमदार आहेत का? आमदारांनी दखल घेतली पाहिजे, न्याय दिला पाहिजे जनतेला. जे सत्य आहे त्याच्या पाठीशी उभं राहिले पाहिजे. न्यायप्रविष्ट असलेल्या न्यायालयीन प्रक्रियेचा आदर सन्मान केला पाहिजे, त्याची वाट पाहिली पाहिजे. अशी गुंडगिरी करून चालणार नाही आणि ती भूमिपुत्रांजवळ तर अजिबात चालणार नाही. बांधकाम व्यावसायिकाला आम्ही जाहीर आवाहन करतो, लपून छपून डाव करू नका. या मातीमध्ये संघर्ष हा 5वीला पुजलेला आहे. आमच्या नादी लागू नका गुंडगिरी करायच्या. गुंडगिरी करू नका, कायदेशीर कार्य होऊ द्या, कायद्याचा सन्मान ठेवू, संविधानाचा सन्मान ठेवू. पण गुंडगिरी केली आमच्या भूमिपुत्राबरोबर ते कदाचित खपून घेणार नाही, या ठिकाणी जाहीर करतो. स्पॉटवर पोलीस स्वतः इकडे येऊन गेले, महिला पोलीस कर्मचारी होत्या, मात्र कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स तुम्हाला त्या ठिकाणी मिळाला नाही. पोलिसांनी खरं म्हणजे याला आळा घाला पाहिजे. एखादा मग संघर्ष झाल्यानंतर, मुर्दा पडल्यानंतर पंचनामा करणार पोलीस येणार का? पोलिसांच्या महिलांना सुद्धा धक्काबुक्की केलेली आहे. याविषयी पोलिसांनी आक्रमक व्हायला पाहिजे, हा विषय थांबवला पाहिजे. पोलिसांचं काम काय? जनतेचं संरक्षण करणं आणि लॉ अँड ऑर्डरचा विषय निर्माण होत असेल त्याला थांबवणं, शांतता बाळगणं, शांतता प्रस्थापित करणं, हा पोलिसांचं काम आहे. स्थानिक पोलीस कशाची भूमिका घेतात, बघ्याची भूमिका का घेतात, हा सुद्धा संशयाचा विषय झालेला आहे. शिंदे साहेबांना विनंती करतो, तातडीने गुन्हे दाखल करा. आम्ही आता त्यांना भेटण्यासाठी जाणार आहोत शिष्टमंडळ, नाहीतर आम्हाला विधिमंडळात धाव घ्यावी लागेल. आम्हाला न्याय मिळाला तर जनतेचा जन आक्रोश मोर्चा काढावा लागेल या ठिकाणी. मग समाज जर आक्रोशाने समोर रस्त्यावर आला, ती जबाबदारी पोलीस प्रशासनाची राहील. धन्यवाद. या व्हिडिओबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तसेच लोकमतच्या कल्याण डोंबिवली पेजला लाईक आणि फॉलो करायला देखील विसरू नका. कल्याण डोंबिवलीहून मयुरी चव्हाण, लोकमत.